चला चिडलेलं इथं एखाद्या वेळेला काय गोंधळ होईल असं ग्रहित तुम्ही सगळ्यांनी बंदोबस्त लावला उन्हात बिचारे हे कर्मचारी उन्हामध्ये थांबले बरोबर ना. आणि समजा मीच डिपार्टमेंटच बैठकीला नाही आलो जरी ही व्यक्त नाही झाली तर यांच्या मनामध्ये भावना काय होणार आहे, चला ज्याच्यासाठी आपण आलो इथं उन्हात थांबूया तोच बैठकीला आला नाही. आमची भावना तीच झाली. काल आम्ही 30 जण होतो. डेली वेजेसने एका माणसाची 500 रुपये हजेरी द्यायचं 15,000 रुपयाचा रोजगार बुडला आहे. पेट्रोलला खर्च आलेला वेगळा. अख्खा दिवस वाया घालून आम्ही इथं आलो. याच्यापेक्षा हेच साळुंखेनं जर पत्र दिलं असतं 17 तारखेला साहेब इथं उपस्थित नाहीत आपण बैठकीला येणार आहे, 17 तारखेला न येता मला तर सांगितलं त्यांना कॉलवर नाही. मी कॉलवर करायचं का मोहितेंना तुम्हाला भेटायचे कुठे येऊ मला सांगा हेच करत बसायचं का मी. अधिकारी आमच्याशी प्रेमानं वागला आम्ही प्रेमानं वागतो. आमचा रिस्पेक्ट केला आम्ही रिस्पेक्ट करतो. पहिल्याच बैठकीला याच्या अगोदर आदिती भारद्वाज होती, त्याच्या अगोदर मोहिते साहेब होते, जांजुर्णे साहेब होते, आपले डॉक्टर नितीन चव्हाण होते तुमच्या जागेवरती. त्यांना कोणाला विचारा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी दंगा केलेला नाही. आम्ही यायचो चर्चा करायचो निघून जायचो. पहिली वेळ आमच्यासाठी गेट बंद केलं, कुलूप लावलं. शूटिंग आहे. तुमचा कर्मचारी म्हणतो साहेबांनी सांगितलं यांना आज सोडत नाही म्हणून कुलूप लावले का, ह्याचं कारण काय, आम्हाला सोडत नाही याचं कारण काय. मग तुमच्या साहेबांच्या नजरेत आम्ही आज दलित आहे का. मग आम्ही हा डोक्यातून विषय काढा. आता मी त्यांची बाजू घेत नाही तुमच्याबद्दल आम्ही असं बोललोय का. प्रश्न तो नाही. या कुठल्याही खुर्चीवर बसणारा शासकीय खात्याचा प्रमुख कोण असतो. शासकीय कर्मचारी हा पहिली गोष्ट डोक्यात त्याचे हे नसतं म्हणजे तुम्हाला काल सुद्धा मी कॉलवर सांगितलं तुम्ही जेव्हा तो सातपुतेच्या डोक्यामध्ये जातीवाद आहे हे क्लिअर कट झालंय. पहिल्या बैठकीला आम्हाला अडवलं नसतं. आम्ही येऊन काय करणार तू आता आत गाड्या किती मला सांगा. तुमच्या सगळ्या गाड्या आहे का, टू व्हीलर सगळ्या आहे का. मी तर माझ्या गाडीला काय बॉम्ब लावला या जिलेटिनच्या कांड्या लावल्यात या काय हत्यारे घेऊन आलो तुमच्यावर बैठकीला का मग संजय गाडीच्या आत गाडी सोडल्या तर काहीतरी बॉम्बस्फोट होणार आहे मग कारलाच उडणार आहे आणि तुमचा सोन्यासारखा साहेब त्याच्यामध्ये जाणार आहे असं काय आहे का. मी सांगतो तुम्ही गाडी बघतात असं तरी गाडी तर आतमध्ये लावतो नाही गाडी बाहेरच. मग हा जातीवाद नाही तर हा काय. आमची लढाई मानव मुक्तीसाठी जातीवादाच्या विरोधात आहे. तुमचा अधिकारी आल्यापासून आतापर्यंत जातीवादी वागला या त्यामुळे त्या अधिकाऱ्याला आम्ही तसं ट्रीट करणार. आम्हाला हौस नाही अधिकाऱ्याला अर्धर बोलायची. आम्हाला वाटतं टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट पण समोरचा जसा वागल टिट फॉर टेट तसं वागावं लागतं ना साहेब. आम्ही 4-4 तुमच्या कारला द्यायचं आणि तुम्ही आम्हाला जातीवादाची वागणूक देणार असाल. असाही गुन्हा दाखल तसाही गुन्हा दाखल. नंगे को तू खोदा लढतोय हम तो इंसान आहे ना. त्या घराची निघून जायचं. बरं हे तुम्हाला सांगतो मी मेत्रे साहेबांनी काल आम्हाला सांगितले. मेत्रे साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळं थांबवलंय. आम्ही येतोय. मी एकदा साहेब तुम्हाला इथं सांगितलं ना दंगा करणार तुम्ही अजूनही एवढेच पोलीस बोलवा. मी एकदा ठरवलं दंगा करणार मी दंगाच करणार. मी एकदा तुम्हाला शब्द दिला ना साहेब एकही शब्द चुकीचा बोलणार नाही. आम्ही शांतपणे चर्चा करणार. आम्ही शांतपणे चर्चाच करणार. कारण दुसऱ्या पक्षासारखं माझं दाखवायचं करायचं ही माझी पद्धत नाही. मी पहिल्या वेळा सांगितलं होतं आम्ही तुमच्या साहेबाला आय लव्ह यू म्हणतो तुमचा साहेब म्हणतोय नाही मला गरजच नाही. एकतर ती प्रेम मुक्त चालत नाही ना. मग प्रेम भंग झालं की मग प्रेम भंग्यासारखं वागावं लागतं आम्हाला. नाही आम्ही मुद्द्यानं भांडायला आलो या बुद्ध्यानं भांडायला नाही आलो. तुम्ही सगळ्यांना इथं सावलीला थांबू द्या. तुमच्या साहेबाला किती वाटतं साहेबाला साहेबाला इथं सावली उभा करा. आम्ही उन्हात न बोलतो किती वाटत साहेबाला एवढा नाजूक हवी. कोण साहेब करायचं पोलीस पण आतमध्ये या.
सातारा जिल्हा उपवन संरक्षक आदित्य भारद्वाजने पदभार सोडला, त्यांची बदली झाली आणि सातारा जिल्ह्याला उपवन संरक्षक म्हणून अमोल सातपुते साहेबांनी पदभार स्वीकारला. ज्या दिवशी आम्ही पदभार स्वीकारला त्या दिवसापासून आम्ही अनेकदा भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आमची भेट झालेली नाही. अगदी जिल्हाधिकारी असतील, SP असतील, यांच्याबाबतचा अनुभव आणि उपवन संरक्षक अमोल सातपुते साहेबांचा अनुभव याच्यामध्ये बरीचशीच तफावत होती. म्हणून आम्ही पहिल्यांदा निवेदन द्यायला आलो. निवेदन द्यायला आल्यानंतर आमच्यासाठी गेट बंद केलं गेलं, कुलूप लावलं गेलं. आम्हालाच अशी वागणूक का, म्हणून आमच्या संसदेचा उद्रेक झाला हे आम्ही कबूलच करतो. याच्यानंतर दलित संघटनेला RPIच्या पदाधिकाऱ्यांना भीती दाखवण्यासाठी, घाबरवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला गेला वन विभागाकडून. त्याचंही आम्ही स्वागत केलं, कारण संविधान आणि लोकशाही मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. कायद्याचा आदर करणं आमचं काम आहे. असे एक गुन्हा आमच्यावर दाखल झाला की यांच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरती जसे स्टार वाढतात तसे आमच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावरती स्टार वाढलेले असतात. आज अखेर माझ्यावरती 26 गुन्हे दाखल झाले, ते आजही अभिमानानं सांगतो. आणि हा 27वा गुन्हा दाखल झाला. चला, हरकत नाही. आमची फक्त विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे एवढी अपेक्षा होती. गेट बंद केल्यामुळे आमचा उद्रेक झाला आणि पुन्हा एकदा आम्ही भेटण्यासाठी त्यांना पत्रव्यवहार केला. तो पत्रव्यवहार आम्ही 12 तारखेला केला. 17 तारखेला बैठक आम्ही मागितली, मात्र 17 तारखेलाही साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या कार्यालय अधीक्षकांनी 2 वेळीचं पत्र देऊन आम्हाला कळवलं नाही. आम्ही सगळं इथं जमा झालं तर आम्हाला सांगण्यात आलं की साहेब नाहीत. म्हणून काल 17 तारखेला या ठिकाणी शांतपणे बसून आम्ही अर्धा दिवस 3 ते 4 तास शांतपणे बसून आंदोलनाची भूमिका घेतली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सातारा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेत्रे साहेबांनी फोन केला आणि मला सांगितलं की आंदोलन थांबवा, बैठकीचे नियोजन पोलीस बंदोबस्तामध्ये करू, कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राखला पाहिजे ही भूमिका पोलिसांची होती. मेत्रे साहेबांच्या शब्दाचा मान राखून काल आम्ही आंदोलन सोडलं. आज मात्र पोलीस बंदोबस्तामध्ये, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी अमोल सातपुते साहेबांनी बैठकीचं आयोजन केलं. बैठकीला आम्ही प्रमुख अगदी बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते आलो होते. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं, कार्यकर्त्याच्या चौपटीनं हा पोलीस बंदोबस्त किंवा त्याच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. हे कशाचंच होतं काय, गैरसमज आणि समज. गैरसमज मधला शब्द पुढचा गैर काढला की फक्त समज राहतो. पण जातीवादी मानसिकतेतून आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3-3 वेळाची वागणूक दिली गेली. त्यामुळे आमचा उद्रेक झाला. कारण जातीवादी मानसिकता आजही ठेवत असतील तर RPIचा कुठलाही कार्यकर्ता शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. कारण संघर्ष के आदी है हम, आंबेडकरवादी है हम. हा देश संविधानावरती चालतो. उपवन संरक्षकानं जंगलात काम करायचं म्हणजे जंगलचं कानून चालवायचा असं अजिबात नाही. त्याबाबत आत्ता पोलीस बंदोबस्तात त्यांच्या कर्मचाऱ्याच्या बंदोबस्तामध्ये साधक बाधक चर्चा झाली. साहेबांनी, अमोल सातपुते साहेबांनी त्यांच्या काही चुका, त्यांच्या काही घडलेल्या गोष्टी कबूल केल्या. आम्हालाही जातीवादी वागणूक दिल्यामुळं आमचा उद्रेक झाला हे आम्ही कबूल केलं. साधक बाधक चर्चा झाल्यामुळं किमान इथून पुढच्या वाटचालीची वाट चांगली होईल अशी अपेक्षा ठेवतो. मात्र आत्तापर्यंत वन विभागानं जी आम्हाला जातीवादी वागणूक दिली त्या जातीवादी मानसिकतेचा, जातीवादी वागणुकीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जकाप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे पदाधिकारी, माझी प्रमुख टीम, इथं कुणी कार्यकर्ता फक्त पदाधिकारी आहे, जाहीरपणे आम्ही तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो. राहिला प्रश्न, मी स्पष्टीकरण देतो की अमोल सातपुते साहेबांना जी मी वेगवेगळी उदाहरणं दिली, अगदी रानडुकरापासून, कोल्ह्यापासून, लांडग्यापासून ही सगळी जी उदाहरणं दिली, तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या कायद्यांना मी शिव्यागाळी केलेल्या नाही. तर त्यांचा समज असेल, मराठी भाषा वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते, अर्थ लावावा तसा लागतो. सातपुते साहेब हे उपवन संरक्षक आहेत, त्यांचा जंगलाशी संपर्क येतो, म्हणजे ते जंगलप्रेमी आहेत, म्हणजे जंगलातल्या पशुपक्षी प्रेमी आहेत. त्यांना जंगलातल्या पशुपक्षींबद्दल असलेलं प्रेम आणि त्या उपमाने त्यांना दिला, त्याचं वेगळं असं काहीही केलेलं नाही. त्यामुळे समज गैरसमज दूर झालेला आहे. मात्र एक गोष्ट नक्की, 2-2.5 महिन्यापासून चाललेला हा संघर्ष, स्वराज्य रक्षक शंभूराजेंच्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, फिर भी जंजीर में जकड़ा हुआ रिपब्लिकन अब भी सब पे
पे भारी आहे. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.